हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 45. ततः अणिमादि प्रादुर्भावः कार्यसंपत तद्धर्मानभिघातश्च. त्यामुळे मादी सिद्धी प्राप्त होऊन शरीर संपत्ती मिळते. तसेच शरीराच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा पंचमहाभूतांकडून नाश न होण्याचे सामर्थ्य योग्याच्या अंगी येते. भूतजय प्राप्त झाल्यामुळे साधकाला अणिमादी सिद्धी प्राप्त होतात. त्याचप्रमाणे त्याला शरीर संपत्ती मिळते. तसेच शरीराच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा पंचमहाभूतांकडून नाश न होण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते. अणिमादी 8 सिद्धी आहेत. त्यांची माहिती करून घेऊया. 1. अणिमा. योग्याला इच्छेप्रमाणे शरीर लहान करता येते. अगदी अणू एवढेही लहान करता येते. साप अगदी छोट्याशा जागेत शरीर आकुंचित करून लपून बसू शकतो, हे मी पाहिलेलं आहे. योगाभ्यासाने अशी सिद्धी येऊ शकेल असे मानायला हरकत नसावी. 2. महिमा. योग्याला इच्छेप्रमाणे शरीर मोठे करता येते. बेडकी शरीर फुगून मोठे करू शकते हे आपण पाहतो. मांजर लढाईला भांडायला लागते तेव्हा आपली शेपटी जाड करते. तेव्हा योगाभ्यासाने अशी सिद्धी येऊ शकेल असे मानायला हरकत नसावी. 3. गरिमा. योग्याला इच्छेप्रमाणे शरीर जड करता येते. हनुमंताने भीमाचा गर्व नष्ट करायला आपली शेपटी जड करून ठेवली होती. सत्यभामेला प्रीतीचा अर्थ समजावा म्हणून सुवर्ण तुलेच्या वेळी भगवंताने शरीर जड करून ठेवले होते. रावणाच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून परशुरामांनी शिवधनुष्य जड केले. लहान मूल हट्ट करू लागले की रस्त्यात बैठक मारून रडत बसते. अशा वेळी एरवी त्याला सहजच उचलून घेऊ शकणारी त्याची माता त्याला उचलून घेऊ शकत नाही. 4. लघिमा. योग्याला इच्छेप्रमाणे शरीर हलके करता येते. सुवर्ण तुलेच्या वेळी रुक्मिणी तराजूत तुळशीपत्र हाच दागिना घालायला आली असता भगवंतांनी शरीर हलके केले. 5. प्राप्ती. योग्याला कोणतीही वस्तू गोष्ट प्राप्त होते. त्याच्या आवश्यक गरजांची योगेश्वर काळजी घेतो. हा अनुभव योग्यांना येतो. यामुळेच योग्याला चरितार्थाची काळजी राहत नाही. 6. प्राकाम्य. योग्याच्या इच्छा पूर्ण होतात. हा अनुभव अनेक योग्यांना येतो. योग्याच्या इच्छा भौतिक नसतात तर आध्यात्मिक असतात. 7. ईशित्व. योग्याचा सर्व सृष्ट वस्तूंवर अधिकार चालतो. पूर्वी योद्ध्यांना अस्त्रविद्या या सिद्धीमुळे प्राप्त होत असे. 8. वशित्व. सर्व वस्तू गोष्टी योग्याला अंकित वश होतात. योग्याचे व्यक्तिमत्व असे काही होते की समोर आलेली व्यक्ती त्याच्या मोहात प्रेमात पडते आणि तो सांगेल त्याप्रमाणे वागते. भूतजय प्राप्त झालेल्या योग्याला उत्तम शरीर प्राप्त होते. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती असते. शरीर चांगले नसेल, कार्यक्षम नसेल तर सर्व असून सर्व नसल्यासारखे असते. भूतजय प्राप्त झालेल्या योग्याचे जे शरीर धर्म असतात त्यावर पंचमहाभूतांचा काहीही परिणाम होत नाही. आजही हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या योग्यांना तेथील वातावरणात विशेष कपडे वगैरे सुविधा नसताना हवामान किंवा इतर कसलाही त्रास होत नाही. ऐन थंडीच्या दिवसात उघड्यावर गच्चीत योगाभ्यास करणाऱ्यांना थंडीचा त्रास होत नाही. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 46. रूप लावण्य बल वज्र संहननत्वानी काय संपत. रूप लावण्य बल आणि वज्रासारखे सहननत्व म्हणजे काय संपत्ती होय.
सूत्र क्रमांक 45मध्ये सांगितलेली कायसंपत्ती म्हणजे काय ते या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत. रूप, लावण्य, बल, वज्रासारखे सहननत्व म्हणजे कायसंपत्ती होय. यापैकी एखाद दुसरा गुण उपयोग नाही. हे चारही गुण शरीरात असायला पाहिजेत म्हणजे त्याला कायसंपत्ती म्हणायचं. योगाच्या ठिकाणी ही कायसंपत्ती असते. रूप, शरीर सुंदर, सुस्वरूप, देखणं सुरेख, मोहक असावे. लावण्य, शरीर नुसते दिसायला छान उपयोग नाही, ते आकर्षक असायला पाहिजे. कातडी नुसती गोरी असून उपयोग नाही, त्याला सौष्ठव असायला पाहिजे, ते बांधेसूद असायला पाहिजे. बल, शरीर सुंदर बांधेसूद असूनही पुरे नाही, त्यात ताकद असायला पाहिजे. शारीरिक कष्ट सहन करण्याची, ते पेलण्याची, सोसण्याची क्षमता शरीरात असायला पाहिजे. शारीरिक मेहनत घेण्याचे सामर्थ्य शरीरात असावं लागतं. वज्रसंहननत्व, वज्रसंहननत्व, रूप, लावण्य, बल याबरोबरच शरीर काटक, टणक असायला पाहिजे. शरीराचे स्नायू मजबूत असायला पाहिजेत. हरिओम.